चला पंच, आपल्या दोन्ही पंच आपल्याला विनंती असेल आपण फिल्डर थोडे फास्ट लावायचे सांगायचे आणि सामन्याला फास्ट खेळवायचे आहे. पालगड्या संघाकडून सलामीची जोडी सुद्धा मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतोय. स्ट्राईक मार्फत आपल्याला साई माने तसं नॉन स्ट्राईक मार्फत शिवे पाहायला भेटणार आहे. एका साईडला खेळा संघ असेल तर दुसऱ्या साईडला आपल्याला पालगडा संघ पाहायला भेटेल. दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घेताना संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक मोठा सामना, मानाच्या स्पर्धेतील मानाचा सामना, आपला रंगतदार सामना होताना चालू होताना पाहायला भेटतोय. चला राईट मोर द विकेट. पहिला चेंडूला बिरकवला आणि टोलवून दिला आणि चेंडू जातो इथं मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक धावासाठी. एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र एक धाव. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिले षटक फेकण्यासाठी ऋतिक सज्ज होतोय. इथं मात्र टोलवलाय आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा रेखा पार, दणदणीत, कणकणीत, महत्वपूर्ण दर्जेदार षटकार. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला, हवाई हल्ला पाहायला भेटला आणि इथं मात्र भेटेल संपूर्ण 6 धावा. या 6 धावाची सहाय्याने संघाची धावसंख्या वेगेने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 चेंडू आणि 7 धावा. परत एकदा गोलंदाजी सज्ज होते ऋतिक. राईट मोर द विकेटचा मारा करेल. त्या दिशेने इथं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र घेणं, रनआउटची संधी असेल. इथं मात्र पंचांकडे धात मागणे, पंच मात्र सांगतात इथं मात्र एकेरी धावा भेटेल. या एकेरीच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 8 या आकड्यावर. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळ पाहायला भेटतोय. दोन्ही संघाला एक बलाढ्य संघ पाहायला भेटतोय. दोन्ही संघामध्ये हार्ड हिटर, दोन्ही संघामध्ये चांगल्या प्रकारचे गोलंदाज, चांगल्या आणि तसंच 1 to go असेल. षटक क्रमांक पहिल्यामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. स्कोर आम्हाला सांगत आहेत की या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी होता आणि इथं मात्र परत एकदा ऑफ रिझममध्ये व्हायला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये इथं मात्र सजवण्याचा प्रयत्न चालला होता. इथं मात्र 2 धावा भेटतील. ह्या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीवरती. 4 बॉल. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 4 चेंडू झालेत आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथं मात्र पंचांकडे दाद मिळाले. पंच धावसंख्या इथं सांगते की 9 असेल, भीमर असेल. इथं मात्र 1 धावा भेटते आणि दुसऱ्या धावाला नकार देतात. 1 धावाने इथं समानात घेऊन 9 + 1 टोटल 2, 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावर. परत एकदा गोलंदाजी ऋतिक सज्ज होते, अंपायरला क्रॉस करतोय. इथं मात्र मोठा प्रहार, मोठा हल्ला, हवाई हल्ला पाहायला घेतलं ना तरी सासूस मेरी खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारतोय घुटना टेकून. भेटतील इथं 6 धावा. या 6 धावाच्या साहाय्याने धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 18 या आकड्यावर. पुढचा चेंडू इथं मात्र स्लोअर चेंडू, इथं मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न
षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होतो. एका षटकाची समाप्ती होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. पालगडे संघाकडून चांगल्या पद्धतीरित्या पहिल्या षटकामध्ये खेळ पाहायला भेटला. एका षटकामध्ये 18 धावा. ऋतिक यांचं थोडंसं मागडे षटक असेल. एका षटकामध्ये तब्बल 18 धावा अजूनपर्यंत त्यांनी खर्च केल्या होत्या आणि षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. हा सामना सुद्धा 3 षटकाचा असेल आणि आजच्या दिवसामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये अंतिम सामना आपल्याला पार पडताना पाहायला भेटतोय. एका साईडला खेड संघ असला तर दुसऱ्या साईडला पालगड संघ. दोन्ही संघ एक मोठे संघ चांगल्या पद्धतीने त्या खेळ दाखवताना आपल्याला पाहायला भेटते. वैयक्तिक पहिले संघाकडून दुसऱ्या षटक फेकण्यासाठी महेश सज्ज होतोय. इथं मात्र पाहायला गेलो ना तरी एका मोठा खेळण्याचा पूर्ण संधी घ्यायचा प्रयत्न चालला होता, पण थोडंसं इथं मिसफील्ड झालं. इथं पाहायला मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे आणि इथं बॅटरने बॉलरचे संपर्क नाही झाल्यामुळे इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. परत एकदा महेश नादगुडे ते आता सध्याच्या घडीला फॉर्मला आहे, तसे इथं सुद्धा ह्यांना सुद्धा फॉर्म पकडायला लागणार आहे. इथं मात्र परत एकदा पंचांकडे धात मागण्यात तर आली होती, पण पंच मात्र सांगतायत हा निर्धाव चेंडू असेल. इथं सुद्धा स्लोअर चेंडू. इथं पंचांकडे धात मागण्यात येते, पण इथं सुद्धा पंच मात्र सांगतायत इथं सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता असेल. काय गतीमध्ये परिवर्तन करतोय चेंडू. पडल्यानंतर उचली घेणारा चेंडूची किया पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेर जाताना आपल्याला चेंडू पाहायला भेटतोय. इथं मात्र परत एकदा इनसाइड एज लागते आणि इथं मात्र चेंडू परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. इथं मात्र एक धावा भेटेल. एक धावेच्या सहाय्याने धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 आकड्यावर. पाहायला गेलो ना पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केले होते ऋतिक याने, पण महेश याने आपल्या संघासाठी कमबॅक करून दाखवलेला आहे. चांगल्या टप्प्यावरची चांगल्या व्हेरिएशनने गोलंदाजी आपल्या संघासाठी महेश करत आहे. पुढचा चेंडू आता मात्र हवेमध्ये असेल. खाली क्षेत्ररक्षक येतोय. उपस्थित नसतील तिथं, पण क्षेत्ररक्षक जेव्हापर्यंत उपलब्ध होत आहेत तेव्हापर्यंत चेंडू वन बाउन्स घेतोय आणि क्षेत्ररक्षक जेव्हापर्यंत फेकतोय तेव्हापर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. या एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. आणि षटक क्रमांक बघता पाहायला गेलो तरी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा लाच चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लाच चेंडूमध्ये किती धावा धावफलकावरती जोडले जातात. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते महेश. राईट मोर द विकेट. इथं मात्र हाफ हेलिकॉप्टर भिरकवण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल. लॉंगॉनमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले आहे. तिथं सुद्धा प्रोटेक्शन आहे. जो पण तो पकडतोय फेकी करतोय तेव्हा पण इथं मात्र एक चोटी धाव सुद्धा पाहायला भेटते. एक धावा सुद्धा इथं मागणे पडणार आहेत. नंतर एक धावा भरून येत असतात. एका चेंडूवरती 7 धावा, एका चेंडूवरती 5 धावा, त्यावेळी हेच धावाच भरून येतात. होतं चुकीला माफी नाही. 2 षटकाचा खेळ समाप्त. 12च्या सरासरीने आता मात्र संघ चाललेल्या पहिल्या षटकामध्ये थोडा फास्ट घ्यायचा आहे. आणि पाहायला गेलो ना तरी पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीरित्या फक्त आणि फक्त 6 धावांमध्ये षटक जे की महेश यांनी संपवलेलं आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24 या आकड्यावर. आणि गोलन ट्रॅक होते आपल्याला नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल सुयश. पाहायला गेलो ना तरी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी सुयश त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. इथं मात्र पहिला चेंडू बीमर फेकताना पाहायला भेटतोय. पंच मात्र सांगतात की हा मात्र नो असेल. नो +1. इथं मात्र टोटल 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. पुढचा चेंडू इथं मात्र फुलटॉस आणि त्याला मात्र फुलटोल वसूल किया है. बोलतो था फुलटॉस को लेकर फुलटोल वसूल किया है. गेंद चली बगैर पासपोर्ट बगैर वीजा 6 रनों के लिए. इथं मात्र भेटतील 6 धावा. या 6 धावेच्या सहाय्याने धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलक होती. आता मात्र धावाने वेग पकडलेला आहे. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे पालगडा संघाला. मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडासा निराश होता पालगडा संघ, पण आता तिसऱ्या षटकामध्ये फटके येणे चालू झालेले आहेत. सुयश इथं मात्र आउटसाईड एज लागतं. चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथं मात्र एकच धावा
भेटेल एकेरीच्या मध्ये धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. आणि तसंच पाहायला गेलो तरी सकाळच्या 17 आपल्याला चांगल्या पद्धतीने ज्याची सलामीची जोडी अजूनपर्यंत लास्ट षटकामध्ये थांबली होती ना ती त्या षटकामध्ये जी की ह्यांच्यासुद्धा मोजलं जाईल कारण की सलामीची जोडी लास्ट षटकापर्यंत सुद्धा अजून मैदानामध्ये पाहायला भेटते आपल्याला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा, बिनबाद 33 धावा धावफलकोती जोडले गेलेले आहेत. पाहूया षटक क्रमांक 3 मध्ये अजून काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू झालेले आहेत अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथं मात्र मोठा प्रहार आणि चेंडूला पाठवलेला आहे दणदणीत कणकणीत महत्वपूर्ण दर्जेदार षटकार. इथं मात्र भेटील 6 धावा. संघाची धावसंख्या 6 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या धावसंख्या होती. आता मात्र धावांचा डोंगर उभा करताना आपल्याला पालगडा संघ पाहायला भेटतोय. ही सलामीची जोडी पाहायला गेलो ना तरी लास्ट षटकामध्ये लास्ट चेंडूपर्यंत उभी राहिलेली आहे. कारण फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला गेलो फक्त आणि फक्त 2च चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईक मार्फत परत घ्या साईम. इथं थोडीशी बीट होत आहे चांगलं आपल्याला एस टी रक्षाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. लास्ट चेंडू ती बाद होतील का आणि इथं मात्र धावबाद होईल. धावबादच्या रूपामध्ये इथं मात्र झटका लागेल आणि तंबूच्या रस्त्याला लास्ट चेंडूवरती परतावं लागणार आहे. इथं मात्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा. आपल्याला पाहायला गेलो तरी सकाळचे 17 आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून फिक्सल प्रो या चॅनलवरून आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य दाखवलं जातं आहे. तेव्हा त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच संध्याकाळच्या सत्रामध्ये इथं मात्र ऑफमध्ये चांगला फटका सजवला आहे आणि चेंडूला पाठवलेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स मार रेखा पार 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 4. इथं मात्र भेटील 4 धावा आणि फर्स्ट इनिंगची समाप्ती होते. फर्स्ट इनिंगच्या समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 43 धावा आणि 44 धावांचा एक मोठा धावांचा डोंगर उभा केला तर मात्र पालगड्या संघाने. चला पालगड संघ आपल्याला एक नम्रतेची विनंती असेल आपला क्षेत्ररक्षण थोडा फास्ट लावून घ्यायचं आहे. चला मैदानाचा ताबा घ्यायचा पालगड संघ. आणि तसंच 44ची विन आहे त्याच्यामध्ये 5 रनाची पेनल्टी मायनस केल्यानंतर 39ची विन असेल ती खेड या संघाला 39 बनवावे लागतील. खेड हा संघ आपण कृपया लक्ष द्यायचं आहे की 39 आपल्याला बनवावे लागतील. 39 धावांची आवश्यकता असेल. तर पालघर संघ आपल्याला एक विनंती असेल आपल्याशी आपण थोडंसं लेट झालं त्याबाबत तुम्हाला आणखी परत एकदा आव्हान करण्यात येते की आपलं क्षेत्र थोडं तरी फास्ट घ्या कारण आणि तसेच आमचे इथं काही पुरणकर्ते सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचंसुद्धा खूप खूप इथं आले बाबा धन्यवाद. आणि आपल्या संघाला सांगा की आपण थोडा फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पंच थोडं फास्ट घ्यायचं आहे. खेड संघ आपली सलामीची जोडी फास्ट लावायची. खेड संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल.
चला खेड या संघाकडून सुद्धा सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये ताबा घेताना पाहायला भेटेल. स्ट्राईक मार्फत सनी आणि नॉन स्ट्राईक मार्फत आपल्याला हर्ष पाहायला भेटणार आहे. ही सलामीच्या जोडीला स्ट्राईक वरती हर्ष असेल आणि नॉन स्ट्राईक मार्फत आपल्याला सनी पाहायला भेटेल. ह्या सलामीच्या जोड्या सुद्धा जशी की पालगड संघाची सलामीची जोडी लास्ट चेंडू पर्यंत होती तशी ह्यांना सुद्धा थांबावं लागेल आणि या धावांना चेस करून दाखवावं लागेल. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल ती मात्र 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असेल खेड या संघाला. पहिला चेंडू सुरेख चेंडू मात्र पंच मात्र सांगतायत की हा मात्र एक्स्ट्रा असेल. थोडासा बाहेरच जाताना आपल्याला पाहायला भेटला. या अतिरिक्तीच्या रूपामध्ये वैयक्तिक पाहायला गेलो तरी स्वतःचं खातं नाही खुलणार पण संघाचं मात्र खातं खुलेल. या एकेरीच्या मध्ये धावसंख्या होती 1 धाव. पुढचा चेंडू आणि इथं मात्र भरपूर समाचार घेताना पाहायला भेटतोय फलंदाज आणि चेंडूला पाठवतोय लॉंग ऑन रिझन मध्ये सीमा रेखा पार. दणदणीत कणकणीत दर्जेदार षटकार. पंच मात्र सांगतात की हा सुद्धा षटकार असेल. तसंच आपल्याला पाहायला गेलो नाही सकाळच्या सत्रापासून आत्ता संध्याकाळच्या सत्रापर्यंत दोन्ही पंच चांगल्या पद्धतीरित्या पंचांचं काम पूर्ण करताना पाहायला भेटत. त्यांचं सुद्धा खूप खूप चांगलं डिसिजन सुद्धा ते आम्हाला देत आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. ते सुद्धा एक मोठा प्रवास करून सामन्यासाठी उपस्थित झालेले आहेत. चला पंच सामन्याला सुरुवात करायचं आहे. इथं सुद्धा मोठा फटका सजवलेला आहे आणि इथं सुद्धा चेंडू स्ट्रेट ड्राय करताना पाहायला भेटतोय आणि पंच मात्र परत एकदा सांगतात हे सुद्धा भेटतील 6 धावा. ह्या मात्र 6 धावाच्या मध्ये परत एकदा धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावर. सॉरी 13 या आकड्यावर. आणि तसंच सावर्डे संघ सुद्धा कुठे जायचं नाहीये. हा सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्याच्यासोबत आपला सामना आहे याची कृपया दक्षता ठेवायची आहे. चला परत गोलासाठी सज्ज. इथं सुद्धा मोठा प्रहार. परत एकदा चेंडू. इथं मात्र फटका फसलेला असेल खाली क्षेत्ररक्षक येईल का पण तिथं मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तिथं मात्र फक्त एकच धावा भेटेल. ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण मैदानामध्ये किती वेळा हारलात हे महत्त्वाचं नसतं पण आपण मैदानामध्ये परत उठून किती वेळा लढलात हे मात्र महत्त्वाचं असतो. तेच इथं खेळ या संघाला करावं लागणार. आपण एक सुद्धा मोठा लक्षाचा पाठलाग करताना एक मोठे फटके खेळणे खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे. इथं थोडेसे बीट होत आहेत पण इथं मात्र एस टी रक्षा यांचा झेला फाटतोय आणि चेंडू जातोय तो मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक धाव्यासाठी. तो नको आत्ताच बोलू.
इथं मात्र चेंडू हवेमध्ये असेल आणि तिथं मात्र पंच धावा किती आणि मात्र 4 आहेत. ओके डिसिजन भेटलेला आहे की इथं 4 धावा भेटतील. ह्या 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ह्या 4च्या सहाय्याने 20 या आकड्यावर 19 धावा धावफलकावरती जोडले गेले. एक चांगल्या पद्धतीरित्या पहिल्याच षटकामध्ये खेळ आपल्याला पाहायला भेटतोय तो मात्र खेळ या संघाकडून. पाहायला गेलो ना तर आपल्याला हर्षच्या माध्यमातून पहिल्याच षटकामध्ये जे की मोठे प्रहार अजूनपर्यंत 3 मोठे प्रहार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. ज्या फटक्यांची आपल्या संघाला जी आवश्यकता आहे ते मात्र पूर्ण करताना हर्ष आपल्या संघासाठी पाहायला भेटतोय. कारण त्याला माहिती आहे की माझ्या संघाला मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळी माझ्या संघाला मोठे फटकेसुद्धा गरज आहे ते मला मारावे लागणार आहेत आणि तेच फटके जे की हर्षच्या माध्यमातून येत आहेत. परत एकदा गोलंदाजी सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथं मात्र अकोलपद्धती चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल पण जोपर्यंत येतोय फेकी करतोय तेव्हापर्यंत आपल्याला पाहायला गेलो ना तरी 2 धावा निश्चितपणे पूर्ण होत आहेत. या 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीवरती 21 धावा. जे की मागडे षटक क्रमांक पहिलेच मागडं पडलेलं आहे कारण की 21 धावा पहिल्याच षटकामध्ये खर्च झालेले आहेत. 19 वरून हे 2 गेलेले आहेत. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21-21 या आकड्यावरती. आणि पाहायला गेलो तरी एक चांगल्या पद्धतीने पहिल्याच षटकामध्ये आपल्याला खेळ पाहायला भेटला तो मात्र खेळ या संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी मसूद सज्ज होतोय. इथं मात्र पहिला चेंडू त्याला मात्र ढकलेला ऑफ साईडमध्ये आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा ठेवण्यात आलेला होता आणि तेवढं चांगल्या पद्धतीने झेल सुद्धा टिपतोय आणि संघाला लागतोय पहिला झटका. एक मोठा झटका लागतोय तो आपल्याला पाहायला गेलो ना तरी सनीच्या रूपामध्ये मोठा मासा गलेला लागताना पाहायला भेटतोय. आता मात्र पाहायला गेलो मॅचमध्ये ट्विस्ट येणार आहे. पहिल्या चेंडूवरती बाद केलेल्या खेळाडूला ते मसूद याने पाहायला गेलो होती. एक सनी आउट झाल्यानंतर दुसरा सनी सुद्धा संघामध्ये आहे. आता मात्र आपल्याला सनी चव्हाण पाहायला भेटेल. चला परत एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. आपल्याला मसूद गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल. पुढचा चेंडू इथं सुद्धा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो मात्र सातत्याने पाहायला गेली. पहिला चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू फेकला होता. म्हणजे पहिल्या चेंडूची गडी बाद केला तर दुसरा चेंडू निर्धाव फेकलेला आहे. चांगल्या पद्धतीरित्या पालघर या संघामधल्या मसूदच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. कारण त्याला माहिती आहे पहिल्या षटक हे मागडं पडलेलं 21 धावांचं पडलेलं आहे. तेव्हा मला दुसऱ्या षटक कमबॅक करावं लागेल. मला माझ्या संघाची धावसंख्या पुढच्या संघाची धावसंख्येला थांबवून ठेवावं लागेल. ते करताना आपल्याला संघ पाहायला भेटतोय. संघामधला मसूद इथे मात्र परत फ्लिक करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र लॉंग ऑन रिजनमध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. जेवपर्यंत येतोय फेकी करतोय तेव्हापर्यंत निश्चितपणे आपल्याला 1 धावा पूर्ण होताना पाहायला भेटतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्येत वाढ होईल
आणि धावसंख्या जाऊन पोहोच 22, 22 या आकड्यावर. आणि आता मात्र पाहायला गेलो तरी 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल ती मात्र खेड या संघाला. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीरित्या फेकावं लागणार आहेत ते मसुद्यांना. पुढचा चेंडू पर्यंत अंपायरला क्रॉस केलेला आहे. इथं मात्र लेन लाईशी भटकतायत आणि आता मात्र पंचाच्या निर्णयासाठी थांबावं लागेल. No+1 No+1 टोटल 2. चला पंचा आपला निर्णय काय तो थोड्याच वेळामध्ये सांगायचा आहे. वाईड+1 टोटल 2. इथे मात्र वाईड+1 टोटल इथं 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24, 24 या आकड्यावर. आणि तसंच इथं एक्स्ट्रा खेळू 2 उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो आपण कृपया स्कोअरवरती लक्ष ठेवायचं आहे. आता मात्र 9 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. इथं मात्र एक्स्ट्रा धावा भरून येणार आहेत कारण की जशी जशी एक्स्ट्रा धावा पडत असेल ना तसे समोरच्या संघाचा प्रेशर कमी होत जातो. चला सामन्याला फास्ट खेळवायचे आहे पंच. पहिल्या षटकापासून चांगल्या पद्धतीने हरच्या माध्यमाला फलंदाजी पाहायला भेटते. आता सुद्धा पाहूया जे की इथं सुद्धा गरज असेल मोठ्या फटक्यांची ती मात्र खेड या संघाला. कारण 9 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. गोलाईन ट्रॅक होती परत एकदा मसूद सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथं मात्र गॅप बघून इथं मात्र टोलवला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथं मात्र भेटील दणदणीत खणखणीत 4 चौकार. इथं मात्र 4 धावा भेटतील. या 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावर. पुढचा चेंडू कडे आणि चेंडू जातोय मैदानाच्या पलीकडे. चेंडू गेलाय हवाई हल्ला जातोय सीमा रेखा पार. दणदणीत षटकार. इथं सुद्धा भेटतील 6 धावा. हरच्या मधून कदाचित पाहायला गेलो तरी बघायचं म्हणजे फर्स्ट ओव्हर पासून चांगल्या पद्धतीरित्या मोठे फटके पाहायला भेटत नाही. आता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. कारण पाहायला गेलो ना तरी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू हा सुद्धा टोलवलाय. काय मारलाय आपला एकच फटका. 440चा झटका जो देतात ना इथं मात्र 440चा खरंच झटका जाता जाता देऊन गेलेला आहे. कारण बोलतात ना जे की मी लास्ट पर्यंत सामना नेणार नाही इच्छा इथं संपवून टाकीन. आम्हाला नाही